हाय फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. माझ्या चॅनलचं नाव आहे प्रियाची दुनिया. तर बघा फ्रेंड, मी इकडे शेंगदाणे भाजून ठेवले आहे. तुम्हाला शेंगदाणे कशासाठी? तर दोडक्याच्या भाजीसाठी. तर दोडके चिरून ठेवलेले आहे. इकडे कांदा, लसूण, त्यात मिरची पण ठेवून दिले माझ्या मिस्टरांनी. ते काय पण करत असतात. आणि इकडे मस्त कारले उकडायला ठेवले, कारण कारल्याची भाजी करायची आणि दोडक्याची पण भाजी करायची आहे. तर आज आहे रामनवमी फ्रेंड, आणि तुम्हाला रामनवमीच्या शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून. आता दाणे गार झालेले आहे, मस्त मिक्सर बारीक करून घेणार आहे. मग नंतर तुम्हाला मस्तपैकी भाजी दाखवणार आहे मी दोडक्याची आणि कारल्याची. इकडे माझे मिस्टर बसलेले आहे. आहो, डोळे काय लावता? अच्छा, नुसतं डोळे लावतात फ्रेंड किचनमध्ये बसले असले की. आणि इकडे एकच चपाती शिल्लक आहे मगांची. सगळा स्वयंपाक गोल झालेला आहे खाऊन खाऊन. वाव, गारगार हवा आलेली आहे फ्रेंड खिडकीतून. खिडकी ओपन आहे तर पण अंधार आहे बाहेर, तुम्हाला बाहेरला काही दिसणार नाही, पण हवा भरपूर येत आहे. अहो, हवा आली तुम्हाला? गार हवा आली ना? तर चला मी तुम्हाला दाखवते भाजी वगैरे करताना. तर बघा फ्रेंड, गॅस पेटवून घेतला मी आणि पहिले मी कारल्याची भाजी बनवून घेणार आहे, दोडक्याची नंतर करणार आहे. तर बघा, मी गॅस पेटवून घेतलेला आहे आणि तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे. आणि आता मी जिरा आणि मोहरी टाकून घेते दोन्ही. कसं आहे फ्रेंड, दोन दोन भाज्या अशा करते मी. तुम्हाला कसं काय दोन भाज्या करते? तर सकाळचं काही सुचत नाही. सकाळी माझे मिस्टर फस्सिपला जातात, तर सकाळी सुचत नाही आम्हाला एवढं भाज्या करणं. कापायला टाईम जातो, परत कांदा हे ते कापणं सगळं टाईम जातो. म्हणून मी काय करते फ्रेंड, एक सकाळसाठी भाजी करते, एक आताच्या जेवणासाठी भाजी करते. कारण सकाळी 6लाच जातात ते. मला सकाळी मग भाजी करायची असली का खूप लवकर उठावं लागतं. म्हणून मग ही तयारी मी करून ठेवते रात्रीची. चला, आपलं जिरा आणि मोहरी तडतडलेली आहे. कॅमेऱ्यावर बोट देते. तर आता मी एक कांदा टाकून घेणार आहे फ्रेंड. बघा कसा कांदा हे होते. अरे, झुरड कुठं जातं व्हिडिओमध्ये येतं का? झुरड खूप फिरत आहे फ्रेंड. झुरड आले पण मी अर्धी वैतागलेली आहे. काय हो, कसं काय येतं ते औषध टाकतो आपण तरी? बारीक झुरड राहतच फ्रेंड. आता कांदा मस्तपैकी मी परतवून घेणार आहे. तुम्ही कारल्याची भाजी कशी करता फ्रेंड, मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी पहिले मिठाच्या पाण्यात ती उकळायला ठेवते मस्तपैकी 2-3 पाण्यानं धुवून. आणि त्यानंतर मग असा कांदा कापून तेलात जिरं मोहरी टाकून घेते, ते परतवून घेते. मी सांगतेच तुम्हाला पुढचं कसं वगैरे हे करायचं ते. तर कांदा मी आता छान गुलाबी रंगावर परतवून घेते. आज खूप इच्छा होती फ्रेंड की रामनवमीची पूजा वगैरे करायची, पण मी नाही केली. कारण माझं इतकं छाती आणि पोट आणि पाठ कंबर मांड्या पाय खूप दुखून आलं होतं. कारण माझी फ्रेंड असंच होतं, पिरियडची डेट जवळ आली ना की मला खूप वेदना चालू होते. तसंच झालं होतं मगाशी. तर मी खूप रडत होते, माझ्याकडनं बोलणं पण होत नव्हतं. खूप त्रास होत होता. आता थोडंसं बरं आहे मला. 6-7 वाजतापासून तरी आधीमध्ये माझं दुखतच होतं. म्हटलं चला ना, आता जर माझं तसंच दुखत राहिलं असतं तर मला माहीत नाही फ्रेंड मी व्हिडिओ बनवू शकली असते की नाही. तर बघा, कांदा होत आला आहे आपला. आणि आमच्या घरी आम्हाला दोघांनाच कारल्याची भाजी खूप आवडते. माझ्या मुलीला अजिबात कारल्याची भाजी आवडत नाही, कारण मुलं खातच नाही फ्रेंड कारल्याची भाजी. माझ्या मिस्टरांना मला आवडते. अहो, तुम्ही लहानपणी खायचे का कारल्याची भाजी? नाही. बघा, ते स्वतः लहानपणी खायचे नाही आणि मुलीला ओरडते. काय माझे मिस्टर आहे. कार्तिकीला का ओरडता?
ती कारल्याची भाजी खाल्ली पाहिजे बाकीनं, असं का वाटतंय? खाल्ली पाहिजे. मग तुम्ही का नाही खायचे मग? म्हणजे लेकराला ओरडायचं, स्वतः लहानपणी खायचं नाही, हे कुठला नियम आहे दीदी? बघ ना पप्पा कसे आहे, अन्याय करतात ना ग, चुकीचं आहे ना. माझी मुलगी म्हणते बघ ना ग. बघा आपला कांदा होत आलाय मस्तपैकी. आपला कांदा होत आलेला आहे फ्रेंड. मी आता यात घालणार आहे लाल तिखट. मी भाजीला तिखट नाही करत आहे खूप. फ्रेंड आमच्या घरचं हे तिखट आहे ना, खूपच तिखट आहे. बापरे, थोडं जरी जास्त पडलं ना तर हुसहुस करावं लागते जेवण करताना. हळद आणि तिखट टाकलं तर मीठ पण टाकून घेणार आहे. मला कारल्याच्या भाजीमध्ये थोडं तेल जास्त आवडतं आहे फ्रेंड मला, म्हणून मी जास्त टाकलं आहे. माझ्या मिस्टरांचं मत असं होतं की ते जास्त झालं आहे. म्हटलं नाही, मी तेवढं टाकणारच आहे. बघा, ओय ढेकर बिकर नका देऊ. बघा आता हे मी मिक्सिंग करून घेणार आणि यात मस्तपैकी कारले टाकून घेणार आहे मी. तर बघा कारले टाकून घेते मी. हो, तुम्हाला आळंदीत राहायला आवडते का पुण्यात राहायला आवडते? आळंदी. हो ना, मग सगळ्यांना पुण्यातच का आवडते राहायला? काय विचार. तुमचं काय मत आहे ह्या गोष्टीवर? माझं मत बरोबर, आळंदीतच बरं आहे, शांतता. पुण्यात नाही आवडत? पुणे जवळ आहे फ्रेंड इथून. किती तास लागतं पुण्यात जायला, पूर्ण मेन पुण्यात जायला? 1.5 तास. हा ना. हम्म. मग आपल्या गावाकडे सगळे पुण्यातच राहायला का गेले? त्यांना आळंदी नाही आवडली का? नाही आवडत कोणाकोणाले, पैसा वाढला का कुठेच करमत नसते. हा ना, पण माझ्याजवळ नाही एवढा पैसा, मग मी आळंदीतच बरी आहे ना. का फ्रेंड कसे बोलतात ते आहे ना. पैसा वाढला का सुस्ते माणसाले अक्कल कुठं राहिले पाहिजे. आहे ना. त्याच्यापेक्षा जास्त पैसा वाढला तर पुण्यातही करमत नाही, मग अमेरिकेत जाऊ म्हणते. काय करायचं ना अमेरिकेत जाऊन? असं युद्ध आलं म्हणजे किती पंचायत होते सांगा बरं. बघा फ्रेंड, मी गुड घालून घेतलेला आहे. आमच्या बोलण्याच्या नादात तुम्हाला सांगायचं पण राहून जाईल काय काय टाकलं. आता गुड घातला मी आणि मस्तपैकी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आमच्या गावाकडे काय करतात फ्रेंड, असे कारले जर स्वस्त असले ना मस्त कापून वाढवतात उन्हात का आणि ते भरून ठेवतात. मग नंतर त्याची भाजी कशी करतात माहिती का, ते वाळलेले कारले उकडतात, मग नंतर त्याची, तशी मी आता भाजी केली ना तशीच त्याची भाजी बनवतात. पण छान लागतात वाळलेल्या कारल्याची भाजी, है ना. चांगली लागते. आपल्या ह्या कारल्यापेक्षा ओल्या कारल्यापेक्षा टेस्ट वेगळीच लागते, खूप भारी. तुम्हाला आवडते? येस, माझ्या मिस्टरांना आवडते. आम्ही दोघे जण एकाच मताचे आहे फ्रेंड. बघा मी आता शेंगदाण्याचं कूट टाकून घेते, जास्त नाही टाकत. बघा मस्तपैकी मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे. मला आवडते हो पुण्यात राहायला, पण पुण्यात किती महाग आहे. आपल्याला परवडणार आहे का ते पुण्यात? काय मत आहे तुमचं? भरपूर पैसा पाहिजे. पुण्यात किती महाग आहे फ्लॅट, बापरे. जागा पण खूप महाग आहे, जागा तर घेऊच शकत नाही फ्रेंड. फ्लॅट पण घेतो म्हणलं तरी खूप महाग आहे. तर बघा फ्रेंड, आपली कारल्याची भाजी रेडी आहे. तर आता मी बनवणार आहे दोडक्याची भाजी. बघा किती सुंदर बनली. अशी भाजी मला तेलाची हे तर रे.
कळलं का? तुम्ही म्हणा तेल काढ. फ्रेंड तेल जास्त झालं की मला काढायला लावतात ते, पण मला आवडतं असं जास्त तेलाची भाजी खूप सुंदर लागते फ्रेंड. आहा, विचारू नका, लाजवाब. चला तर मग एक भाजी रेडी आहे आपली. आता दुसरी बनवते, मी तुम्हाला दाखवते. हां, मला 2 मिनटात भेटते. बघा फ्रेंड, आता दोडक्याची भाजी करणार आहे. तुम्हाला नाही पातेलं भरलं का दिसते, कारण यातच मी कारले उकडून घेतले होते. आता पातेलं थोडं धुवून टाकलं आणि त्यात भाजी करते. तेल टाकून घेतलंय. आता मी यात जिरं आणि मोहरी घालून घेणार. बघा, लगेच आपलं तडतडले पण जिरं आणि मोहरी. यात लसूण, आता मी लसूणचे तुकडे टाकून घेणार आहे. काही मसाले वगैरे नाही टाकणार आहे फ्रेंड्स, साधी भाजी बनवणार आहे मी मस्तपैकी, दोडक्याची भाजी. आणि त्या दिवशी दोडके आणले होते फ्रेंड, की जरड निघाले होते ना ते. बापरे, ती भाजी मला खावा पण वाटत नाही. मिस्टरांनीच खाल्ली आणि मी खाल्लीच नाही. ते का कशी करत होती मी, मला अजिबात ती भाजी आवडली नाही. तुम्ही कशी का खाल्ली हो? आवडली होती का तुम्हाला ते? हो हा म्हणे हो हो शिकले आहेत ना तुम्ही, असं काय बोलतो? हो. काय पण बोलतात ना फ्रेंड आहे, चुकीच आहे ना हे असं बोलणं. तर बघा फ्रेंड, आता मी टाकणार आहे लाल तिखट. संपत आलं आहे त्यातलं. आणि हळद. पण घेणार आहे मी दोडके. आता व्यवस्थित परतवून घेणार आहे मी. आणि ही भाजी फ्रेंड अशी ना साधीच चांगली वाटते, डाळ दोडका किंवा अशी शेंगदाण्याचं कूट टाकून. जास्त मसाले टाकून ही भाजी नाही एवढी छान लागत. मसाल्याची भाजी नाही आवडत मला दोडक्याची. तर बघा, मी आता यात मीठ टाकून घेणार आहे, नंतर पण टाकते. चवीनुसार आपण यात आता मीठ टाकून घेणार आहे. तर आता टाकून घेणार आहे मी यात पाणी. आणि भाजी पटकन शिजते फ्रेंड, जास्त टाइम नाही लागत त्याला, है ना. थोडं पाणी जास्तच टाकून देते, शिजायला लागतं. तर त्याला मग शिजल्यावर भेटते तुम्हाला. बघा फ्रेंड, दोडक्याची भाजी शिजलेली आहे, छान शिजली. आता मी यात घालणार आहे शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याच्या कुटाने खूप छान टेस्ट येते फ्रेंड. कोणी डाळ दोडकं बनवते, कोणी दाण्याचा कूट टाकून बनवते. मला दोन्ही पद्धतीची आवडते, असं काही प्रॉब्लेम नाही. पण म्हटलं चला आज दाण्याचा कूट टाकूनच बनवूया. देऊ का टाकून एवढा? तर चला, अशा प्रकारे आपली दोडक्याची भाजी रेडी आहे फ्रेंड. तर या आमच्या घरी जेवायला. चला फ्रेंड, आजचा व्हिडिओ एवढाच होता. आणि माझे असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या व्हिडिओला बेल आयकन क्लिक करा. आणि परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, आणि सबस्क्राईब करून ठेवा.